नॉर्मल एल-व्ही-एफ जसं डॉक्टर हिरेमठ बोलले तशी ती 60 ते 65% असते. कमीत कमी एल-व्ही-एफ म्हणजे 20% एल-व्ही-एफ असेल आणि 3 ते 4 नसांचे ब्लॉकेजेस असतील तर बायपास ही अँजिओप्लास्टीपेक्षा चांगली समजली जाते. त्याच्यामध्ये स्ट्रेस थॅलेम नावाची टेस्ट किंवा मायोकार्डियल व्हायबिलिटी म्हणजे त्याच्यात ते जे स्नायू निकामी झालेले आहेत त्याच्यात खरोखरच जिवंतपणा आहे का नाही हे जर आपण शोधून काढलं तर त्याच्यातनं अँजिओप्लास्टी किंवा बायपासचा त्याच्यात फायदा होणार का नाही आपण ठरवतो. जगदीश हिरेमठांनी त्यांच्या स्लाइड शोमध्ये दाखवलं की सिटी स्कॅनमधनं नसांचे आजार आपण ओळखू शकतो. MRI अजूनही हृदयविकाराकरता जास्त प्रमाणात वापरलं जात नाही. ॲनाटॉमिकल डिफरन्शिएशन म्हणजे लहान मुलांच्या आजारामध्ये MRIचा वापर जास्त होतो की होल नसांची अदलाबदल किंवा झडपांचे प्रॉब्लेम्स त्याच्यातनं चांगले कळतात. CT अँजिओग्राफी ही आजही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी. ज्या ठिकाणी नसांमध्ये आजार असण्याची शक्यता फार कमी आहे आणि ECGमध्ये लेफ्ट बंडल ब्रँच ब्लॉक आहे, स्ट्रेसेस केल्यावरती त्याच्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे आजार नसताना पॉझिटिव्ह स्ट्रेसेस येते आहे आणि आजाराची शक्यता कमी आहे, अशा ठिकाणी CT अँजिओग्राफीचा उपयोग करावा.